आदर्श कॉम्प्युटरचे भोसले सर, त्यांच्या प्रेरणास्थान मॅडम, सर्व स्टाफ आणि माझे मित्र मैत्रिणींनो, मॅडमने आताच माझं नाव सांगितलं, राजेश चव्हाण. बेसिकली मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे, टेक्नॉलॉजीमध्ये फॉल्ट आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. मी जरी इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं असलं तरी पण त्यामध्येच करिअर केलं नाही. गेली 15 वर्ष मी एका विषयाचा अभ्यास करतोय. विषयाचं नाव आहे माणसाला जीवनातील यश नक्की कशाच्या आधारावर मिळतं. टाकूंचे सरांनी आत्ताच सांगितलं कौशल्य संपादित करावी, पण नुसती कौशल्य संपादित करून उपयोग नाही आहे, तर त्या कौशल्याचा उपयोग कुठे करावा हे कळलं पाहिजे. नुसती माहिती असून उपयोग नाही आहे, माहितीचं रूपांतर ज्ञानात झालं पाहिजे. नुसतं ज्ञान आपण उपयोग नाही आहे, तर ज्ञान कुठे वापरायचं हे शहाणपण पाहिजे, आणि कृतीवाना शहाणपण पण वाच झालं. म्हणून मी जे पुढे काही बोलणार आहे ते ऐकण्यासाठी पहिली गोष्ट तुमचा माइंड फ्रेश पाहिजे, थोडं ताट बसायचं. दुसरी गोष्ट मडक्याचं ढाकण खुलं करून ठेवा. तिसरा त्यात कचरा नको, नाहीतर एका गोष्टीचा परिणाम विचित्रपणे दुसऱ्या गोष्टीवर होतो. एक इंसान था, उसकी बिल्ली हमेशा उसे परेशान करती थी. उस बिल्ली को छोड़ने इंसान जंगल गया और जंगल जाके खुद घर का रास्ता भूल गया और बिल्ली के पीछे पीछे रिटर्न वापस घर पे आ गया. तो बिल्ली को आज हम ढूंढेंगे बिल्ली क्या है. तुम्ही सर्वजण कॉलेजचे स्टुडंट आहेत, काही शाळेतले पण आहेत. समाजात आसपास जर तुम्ही नजर टाकली तर अशा काही गोष्टी दिसतात तर तुम्हाला टेन्शन येतं की 15 ते 17 वर्ष शाळा शिकतात मुलं. ग्रॅज्युएट होतात, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन ग्रॅज्युएट, 2 वर्षाचा कॉम्प्युटरचा कोर्स पण करतात, तरी पण खूपशी लोक बेकार दिसतात. का? कॉम्प्युटरचा कोर्स पण करतात म्हणजे कौशल्य संपादित केलं, क्वालिफिकेशन पण आहे, तरी पण जीवनामध्ये पाहिजे तसे व्यवस्थित करिअर नाही होऊ शकत. याचं कारण काय? 15 वर्ष शाळा शिकून 2 वेळेस अन्न मिळण्याची अक्कल खूप जणांना येत नाही. 6 महिने ड्रायव्हिंगचं शिक्षण घेऊन कमीत कमी 3000 रुपये पगार घेतो क्लीनर पण. 6 महिने ड्रायव्हिंगचं शिक्षण घेऊन 3000 रुपये कमीत कमी पगार घेतो. 15 वर्ष शिकून किती रुपये कमीत कमी मिळायला पाहिजे महिन्याला? किती वर्ष, किती रुपये? 40-45 हजार रुपये मिळायला पाहिजे. खूपशा जणांना 40-45 रुपये पण मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे की नाही, याचा अर्थ प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे तो जीवनाचा पहिला सिद्धांत नीट लक्षपूर्वक ऐका. जहां प्रॉब्लम होता है वही उसका सोल्यूशन होता है. उसकी एक चाबी रहती है, वो चाबी अगर मिल गई तो प्रॉब्लम सॉल्व हो ही जाता है, प्लस बोनस भी मिलता है. दिस इज रूल. जिथे समस्या आहे ना तिथेच उत्तर आहे. समस्या आपल्यामध्ये ना उत्तर आपल्यामध्येच आहे. दुसऱ्याच्या नावाने बोंब मारायचं बंद करा. त्याच्यामुळे असं झालं आणि त्याच्यामुळे तसं झालं. तंत्रज्ञानाचा युग पुढे गेला की मागं आहे. तुम्हाला मागं राहायला कोणी अवतार दिलेलं का? काय नाही. म्हणून वो इंसान, याद है मैंने कहानी कही थी, एक इंसान था, उसकी बिल्ली परेशान करती है. तो बिल्ली परेशान करती है तो बिल्ली की पहली टांग कट कर दो, अनुमान लगाना, तो बिल्ली शांत हो जाएगी. तुम्हाला माहितीये का जास्तीत जास्त जीवनामध्ये का अपयशी होतो आपण, का दुःखी होतो? अनुमान लावतो. आज पण दुसरा बाबा उठलाय, किती वेळ गेली, एक तर उशीर आला. सकाळी नुसतं आपल्याकडे कोणी बघितलं का बघतो, बघितलं नाही आज का नाही बघत. एखादा माणूस कमरावर हाटून असं उभा राहायला आपल्याला वाटतं काय आकडून
त्याची पॅन्ट ढिली असेल, त्यांनी बेल्ट घातला नसेल, तो बिचारा असं होता. कमीत कमी अनुमान लावा. जीवनामध्ये जास्तीत जास्त खूपशा गोष्टी तुम्हाला मिळतील, कारण अनुमानामुळे खूपशा वेळेला संशय निर्माण होतो आणि डिवोर्स पण होतात. तर कमी डिवोर्स होतात, अनुभव नाही तुला. तो बिल्ली की पहिली टाक कट करतो, कमीत कमी अनुमान लावा की बाबा किती वेळ बोलतोय, बोलू द्या. तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही जाऊ शकता, लॉक लावले. मला खरं सांगावं, आली बघ मोठा बोललं. तुमच्या मनातील तसं तुम्ही वागता. याचा अर्थ मन कोणाचं? महापाय माझा, पाय जातील तिकडे मी जाऊ का? बघा, आपलं मन म्हणजे आपण नाही आहे. मग मनाने आपण सांगितलं तसं वागलं पाहिजे का मन सांगेल तसं आपण वागतो? आणि इथे सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्या मनातील तसं आपण वागतो. अरे मन आपलं गुलाम आहे. गुलाम राजा बना बैठा, राजा गुलाम. तो उस राजा को उसकी जगह लाने के लिए क्या करना जरूरी है? करिअर मध्ये सक्सेसफुल माणसं, होणारी माणसं कशी असतात माहितीये का? त्यांचा मनावरती ताबा असतो. आणि जे अनसक्सेस असतात, फेल्युअर असतात, ते मनाचा ऐकतात. मन मीन्स हार्ट, बिल्ली. तो मन को काबू को करने के लिए क्या क्या जरूरी है? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण 21व्या शतकात आहोत. 21व्या शतकात परीक्षेत उज्ज्वली अशी कामास येणार नाही. तुमच्या सर्टिफिकेटची किंमत भाजीपाला इतकी नाही मार्केटमध्ये. भाजीपाला महाग झालाय. दुसरी गोष्ट, तुमच्या आई वडिलांचा पैसा पण तुमच्या कामास येणार नाही. तिसरी गोष्ट, तुमचा वशिला पण कामास येणार नाही मंत्र्या संत्र्यांचा. मग काय कामास येईल? गुणवत्ता. गुणवत्ता म्हणजे परीक्षेतले मार्क्स नव्हे, क्वालिटीज. ज्या मुलाकडे क्वालिटी असतील तीच मुलं जीवनात यशस्वी होतील. मग क्वालिफिकेशन कमी असलं तरी चालेल. मी ज्या वेळेला जागतिकतेच्या माणसांचा अभ्यास केला असं जाणवलं, त्यातली 90% मुलं फारशी शाळा शिकलेली नव्हती. शाळेतून काढून टाकलेली, नापास झालेली. याचा अर्थ कॉलेज सोडा असं नव्हे. त्यांना कॉलेजला जाताना न येता पण एवढे सक्सेस मिळालं. आपल्याला ते करून त्यांच्यापेक्षा जास्त सक्सेस. मग गुणवत्ता म्हणजे काय? सगळीच ओरडतात की गुणवत्ता पाहिजे, कौशल्य पाहिजे, क्वालिफिकेशन पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय? गुणवत्ता म्हणजे काय हेच खूपशा जणांना कळेल असं झालं. गुणवत्ता म्हणजे आपल्या आतमध्ये असणारे गुण, द क्वालिटीज ऑफ ह्युमन बीइंग. व्यक्तिमत्व विकास हा विषय आपला, तुम्हाला कल्पना आहे का? शिक्षणाचा मूळ उद्देशच आहे व्यक्तिमत्व विकास. पण 8वी 9वी 10वीला व्यक्तिमत्व विकास हा सब्जेक्ट कंपल्सरी करण्याची पाळी शासनावर आली. याचा अर्थ काय माहिती का मित्रांनो? शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास होत नाही हे सिद्ध झालं. आणि शिक्षणाचा मूळ उद्देश व्यक्तिमत्व विकास. आपण बाकीच्याच गोष्टींचा अभ्यास करत राहिलो, बाहेरच्याच गोष्टींचा. टिंबकटू कुठे देशाची राजधानी लिमा, काय संबंध आहे का आपला? गाड्याला त्याला भरात जोड्या लावा, वाट लागली देशाची. स्वतःविषयी ज्ञानच नाही. राग काय तो माहिती पडेल? राग एखाद्या माणसाने आपल्याला शिवी दिली तर आपण राग येतो. ती शिवी गांधीजींना दिली तर राग येत नव्हता. याचा अर्थ शिवीमध्ये पॉवर नाही राग आणण्याचा. मग राग काय येतो? पण रागामध्ये प्रचंड पॉवर असते. एखाद्या गाडी परिवहन नुकतुक्या माणसाला राग आला तर 4-5 माणसाला ऐकत नाही ते बेल. आणि सोडलं की काय करत नाही त्याला. आता मला नाही का, राग माणसाचा 1 नंबरचा शत्रू आहे. याचा अर्थ कोणी सांगितलं? तज्ञांनी सांगितलं. तज्ञ माझ्या तावडीत घावले पाहिजे, तज्ञांनी वाट लावले. अरे राग ही पॉवर आहे जी 4-5 माणसाला मारण्याची शक्ती प्रदान करतात. जसे इलेक्ट्रिसिटी, फॅन लागतो, ट्यूब लागतो, माईक पण कधी कधी लागतो. आणि शाब्दून माणसाला पण मारतो इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रिसिटी वाईट आहे का? तसं रागाचं रूपांतर चांगल्या गोष्टीत करता आलं पाहिजे. आणि दुसरा सायन्स मध्ये शिकतो, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय, इट कॅन बी ट्रान्सफर ओनली. फक्त फिजिक्स
रेख मार. जीवनामध्ये त्याचा काय उपयोग आहे का? नाही. रागाचं रूपांतर चांगल्या गोष्टीत करा. समजा एखाद्याने तुम्हाला अपशब्द वापरले, आपण पण त्यांना अपशब्द वापरतो, शिवाय देतो, मारामारी करतो. अरे कोणी तुम्हाला अपशब्द वापरला तर म्हणायचं थँक्यू व्हेरी मच, तुम्हाला राग दिलाय सगळा. आणि त्या दिवसापासून व्यायाम करायला सुरुवात करायची. 4-5 महिन्यांनी तुमची बॉडी दुसऱ्याची हिंमत होईल का तुम्हाला शिकायची? अरे पहिलवानाला कोण सांगतं का तुझ्या कानफाडीत घे? पहिलवान बॉस मध्ये आपल्या बाजूला कसा जरी बसला तर आपण काय बोलतो? कम्फर्टेबल. मी उठू का? तुम्ही बसा का? आपल्याला माहिती आहे का फटक्यात उठतं. अरे असंच रागाचं रूपांतर त्याला कथित करायचं. मला पण कॉलेजला असताना भयंकर राग यायचा की ही सगळी सिस्टीम काय. मग मी विचार केला ही सिस्टीम म्हणजे एक यंत्र आहे. या यंत्राचा स्क्रू बनण्यापेक्षा आपण एक यंत्रच तयार करू. आणि मी त्या मागे लागलो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अभ्यास परीक्षेसाठी करता, येस आर नो? परीक्षा नोकरी मिळण्यासाठी देता, येस आर नो? नोकर बनायला जन्माला आलात का लेखो? मालक कधी बनणार? असं कोण म्हणतं का मी मालक बनायला जन्माला येतो? नाहीच ना. घरात पण सांगतात, शाळेत पण सांगतात, कॉलेजमध्ये पण सांगतात शिक मोठा हो आणि चिता कुठत नाही. काही चिकन पण नाही. कधी असं म्हणतात का शिक मोठा हो, एखादी फॅक्टरी बघ कशाला विकत घ्यायला. घरात पण जर सांगितलं ना मी ना आता एक बिझनेस करणार आहे, लगेच बोलतात खानदानात कुणी केला बीएडचा फॉर्म भर. चाललंय काय? माझं तर असं स्पष्ट मत आहे, अरे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना ना. आमचं कॉलेजचं वाचन कॉलेजचं गॅदरिंग होतं फेब्रुवारी महिन्यात मागच्या. आमच्या HODचं मला एक खंत म्हणून दाखवले, अरे सवाल एक दुःख आहे माझं. मी म्हणलं बोलले की सगळेजण इंजिनिअरिंग कॉलेजला नोकर बनायलाच येतात रे, मालक बनण्याची वृत्तीच नसतं माझ्या. माझं असं प्रामाणिकपणे मत आहे तुम्हाला, मालक बना. स्वतःच्या क्वालिटीज इतक्या डेव्हलप करा की तुम्ही लोकांना नोकऱ्या द्या. आणि हे सोपं असतं, त्यात फारसं काय अवघड नाहीये. कारण जहा प्रॉब्लेम होता है वही उसका सोल्यूशन होता है. जिथे खून होतं ते त्या पोलिसांना सुराग मिळतात. आपण जन्माला येण्याच्या अगोदर निसर्गाने आपल्या दुधाची व्यवस्था केलेली असते, येस आर नो? टेन्शन काय कोणलेलं का? ज्या निसर्गाने जन्माला घालण्याच्या अगोदर दूध तयार केलेलं आहे त्याने बाकीच्या गोष्टींची व्यवस्था केली नसेल का? केलेली आहे. फक्त त्यासाठी आपण पात्र पाहिजे. पात्र मीन्स व्हॉट? पात्र म्हणजे काय? खाली भांड. म्हणून म्हटलं माझं बोलणं ऐकण्यासाठी मडकं सरळ थोडं ताट परत करणार असा वापर आहे ना. कारण जर पाळली ना तर तुम्ही मालक बनू शकता. सुन्ना आहे का याचा अर्थ तर ध्यान से सुनो की जीवनामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला पटतील, तुमच्या सत्सविवेक बुद्धीला पटतील, त्याच गोष्टी करा किंवा बोला. लोक काय म्हणतील, लोक गेले खड्ड्यात, याचा अर्थ रस्त्यावरून दगड मार फिरला असं लोक गेले खड्ड्यात मी दगड मारत. अरे बघा सांगा, छत्रपतींनी विचार केला असता लोक काय म्हणतील तर, गांधीजींनी विचार केला असता लोक काय म्हणतील तर, सावित्रीबाई फुलेंनी विचार केला असता लोक काय म्हणतील तर, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही महिला इथे बसू पण शकला. आपल्याला एक दुसरा प्रश्न पडतो, मी जर काय वेगळं केलं आणि लोकांनी मला वेळ ठरलं तर? आता इथे पण एक सूत्र सांगतो तुम्हाला. तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, तुम्हाला ती आवडत असेल आणि लोकांनी तुम्हाला वेळ ठरलं तर नक्की समजायचं आपण व्यवस्थित ट्रॅकवर आहोत. कारण वेड्यांनी जग शाळा केलंय, शाळांनी जगाची वाटच लावली. मला खरं सांगावं, 60-70 वर्षाचं आयुष्य याचा अर्थ तरी पण आपण कसं जगतोय जसं काय परमनंटली पृथ्वी राहिला. परमनंटली आहे का? 70 वर्षाचं म्हातारं पण पोरला सांगतंय 7 बाऱ्यात माझं नाव आहे का? मेलाच तुला 7 फूट पण जागा लागणार नाही शाळेने, 7 बाऱ्यातच जाणार. मला मान्य आहे की आपण ज्यावेळेला तरुण असतो, यंग असतो, त्यावेळेला लाईफ में सेटल होणार नव्हता, याचा अर्थ
सिक्युरिटी मध्ये नाही जगायचं, अनसिक्युरिटी मध्ये जगता आलं पाहिजे. कारण उद्या पुढे काय होईल शाश्वती आहे का तुम्हाला? नाहीये. मग अशाश्वतीमध्ये आपण जगता आलं पाहिजे. 30 माणसं जीवनामध्ये यशस्वी होती. ओके, आता परत मी बघतो लोक गेले खड्ड्यात, न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची हिंमत कोणामध्ये? हात वरती, स्ट्रेट हात वरती. हाफ तिकीट पण काढायचं. मुलींचेच हात वरती होतात लेखो. ठीक आहे, हात काढू. तुम्ही हात वरती नाही केला, टोपी माग गेला मागे लगेच होत काय माहितीये का? केलेला का हातवरती केलेला टोपी? उभा राहा, प्रामाणिक आहे माणूस. ठीक आहे, एक सोपा प्रश्न आहे प्रातिनिधिक स्वरूपाचा. उत्तर येत असेल तर द्यायचं, नसेल तर सांगायचं मला उत्तर येत नाही. मला म्हणजे तुला. ठीक आहे, लोकांची चिंता नाही करायची. लोक गेले काय चिंता नाही. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. स्वतःच्या मनाला विचारा जरा. तुमचं नाव काय? अमित साळुंखे. ओके, अमित साळुंखे. तुम्ही का जगताय? तुम्ही जगता आहात का? यशस्वी माणूस होण्यासाठी. म्हणजे काय करणार? कसं बनणार यशस्वी? म्हणजे काय करणार? यशस्वी माणूस बनणार म्हणजे काय करणार? हे दुसऱ्याने बोलायचं नाही. 2 टोपी सांगा. माहित असेल ना प्रामाणिकपणे सांगायचं मला माहिती नसतं. आपल्या आई वडिलांच्या इच्छा आणि माझ्या स्वतःच्या इच्छा पूर्ण. व्हेरी गुड, बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. काय इच्छा बाबा? माहित नसल्याचं मला माहित नाही बाबा. सगळ्या सुखसोयी मिळाल्या. ठीक आहे, मिळालं. हा मिळालं. मग पुढं म्हणणार सुखसोयी मिळण्यासाठी जगतोय. सुखसोयी मिळायला जगून काय उपयोग आहे? ठीक आहे, खरं सांगा प्रामाणिकपणे आपण का जगतोय 99% लोकांना माहित नाही. नुसतीच टाळ्या वाजवतो. कोण सांगू शकता आपण का जगतोय? हातवरती. हातवरती नाही होत. चुकलं तरी चालेल, चुकतो तो शिकतो. का जगतो माहित आहे? मग जगण्यात काय अर्थ आहे का? हा, आई वडिलांनी जन्म दिला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बरं, तिला काय वाईट केलं का? अरे पण तुला काय दिला जन्म? काय जगायचं आपण हे माहिती पाहिजे ना, का जगतोय? बस ठीक आहे. माहित नाही. मी एक नियम सांगितलेला, जिथे समस्या तिथे चुकतं. ओके, उभं राहा. मी सारखं उठतो, तुला काय नाही ना? आला तरी हरकत नाही. ठीक आहे, बूट आपले, बूट चप्पल बाहेर काढले. काय घालतो बूट आपण? चप्पल किंवा बूट संरक्षण व्हायला. संरक्षण म्हणजे काटा वगैरे टोचू नये. काटा टोचलं काय होतं? रक्त एकदम वेदना होतात. बरोबर होतं. मग वेदना आपल्याला नको असतात आहे ना. मग काय पाहिजे असतं? सुख, समाधान, आनंद आहे ना. ह्याच्यासाठी जगतोय ना. मग खरं सांग, सुखी आहेस का चप्पल घालून? सुख, समाधान, आनंदासाठी जगतो. आपल्या आनंदासाठी, आई वडिलांच्या आनंदासाठी जगतो. मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला प्रत्येकाला वाटतं ना आपल्या आई वडिलांना आपण सुखी ठेवावं? हे सांगलं. मग प्रामाणिकपणे सांगा, 24 तास आपण आनंदात असतो का? याचा अर्थ प्रॉब्लेम आहे ना. आणि प्रॉब्लेम कुठे माहितीये का? स्वतःमध्येच आहे. कारण आनंद तुम्ही बाहेर शोधण्याचा प्रयत्न करता. मग मी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन ग्रॅज्युएट झालो की आनंद, नंतर नोकरी मिळाली की आनंद, नंतर छोकरी मिळाली, लग्न झालं की आनंद. थोडे दिवस अनुभवी असतात आहे मागे. नंतर मुलं बाळ झालं की आनंद, नंतर आता मुलांची लग्न होतील, मग आपण फोटो, नंतर फोटो पण गायब.
काय विहिरीत नसेल तर पोऱ्यात कुठून येणार? आनंद आपल्यामध्येच असतो. हे बघा, इथे आनंद, इथे आपण, इथे एक भिंत आहे. ही भिंत कशाची आहे? इच्छांची भिंत आहे. एक एक इच्छा म्हणजे एक एक बीट, गाडी, बंगला, पैसा है ना, करिअर, बायोटेक्नॉलॉजी सगळं आहे. कधी कधी काय होतं, एक बीट निसटते, एक गाडी घेतो आपण, 4-5 दिवस आपण आनंदात हवेत है ना, पण 8व्या दिवशी गंमत घडते, आपला शेजारी आपल्यापेक्षा चांगली गाडी घेतो, बीट रिटर्न, आनंद गायब. असंच होतं की नाही? मला ना 24 तास आनंदात राहण्यासाठी या भिंतीचं काय केलं पाहिजे? भिंत काय करायची? काढायची? इच्छा ठेवायची नाहीत का? तर मनुष्य म्हणल्यावर इच्छा होणारच ना. काय करायचं? आज का पहिला सबक ध्यान में रखो, इच्छाएं रखो लेकिन इच्छा से चिपकाव मत रखो. इच्छा वाळू सारखी असतात. वाळूला जितक्या घट्ट पकडलं ना तितकी वाळू निसटून जाते. ओके, ठीक आहे. व्यक्तिमत्वाचा विकास झाला तरच जीवनातलं यश मिळतं. क्वालिफिकेशन कमी असलं तरी चालेल, ज्ञान कमी असलं तरी चालेल, कौशल्य कमी असलं तरी चालेल, पण तो माणूस चालला पाहिजे. भारताची लोकसंख्या 100 कोटीच्या वरती गेलेली आहे, पण माणसांची संख्या 4-5 लाख पण नाही सांगण्याची पाळी आलेली आहे. दुर्दैव, माणसंच फारशी दिसत नाहीत. बघा, आपल्यावरून एखादं उदाहरण घ्या. एखादा नवीन माणूस आपल्याकडे येतो, आपण त्याला बघल्यानंतर काय म्हणतो, काय रे तुझं नाव काय, गाव कुठलं, काय काम आहे? चेहऱ्याची रेष न हलवता एक माणूस दुसऱ्या माणसाला फटाफट प्रश्न विचारतो. हे माणुसकीचं लक्षण आहे. कधी असं होतं का, एखादा नवीन माणूस आपल्याकडे येतो, आपण त्याला बघल्यानंतर खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, तू पण माणूस, मी पण माणूस, घेऊ वगैरे. हे पूर्वी खेड्यावर तसं झालं तिथे पडतं. चांगला माणूस बनण्यासाठी काय पाहिजे? मला माहितीये का, कुठलाही बिझनेस चालवायचा असेल, कुठलाही जर तुम्हाला सर्व्हिस करायचं असेल तर तुम्ही माणूस म्हणून चांगलं पाहिजे. पण माणूस म्हणून चांगलं बनण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व चांगलं पाहिजे. मग व्यक्तिमत्व म्हणजे काय? खूप जण बोलतात तुमचं व्यक्तिमत्व चांगलं पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी चांगली पाहिजे. पण व्हॉट इज मीन बाय पर्सनॅलिटी? व्यक्तिमत्व म्हणजे काय? खूपशे जण गैरसमज पसरवतात. एखादा माणूस जर बाहेरून आपल्याला चांगला दिसला, टायकोट घालून फाडफाड इंग्लिश बोलला, आपल्याला वाटतं काय पर्सनॅलिटी. अरे जो माणूस बाहेरून चांगला दिसतो तो आतमधून चांगला असेलच असं नाहीये ना. मग आतमध्ये काय असतं? प्रत्येक माणसाच्या आतमध्ये 18,000 क्वालिटीज असतात. हे सायकोलॉजिकली आता प्रूव्ह झालेलं आहे. हे 18,000 क्वालिटीचा आपण अभ्यास करू शकत नाही. म्हणून आमच्या रेसिडेन्सीत ज्याचा मी फाउंडर आहे, 12 क्वालिटीज वरती संशोधन करतो मी. त्या 12 क्वालिटीज जर तुमच्याकडे व्यवस्थित जर असतील ना, तर जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात जावं तुम्ही यशस्वी व्हाल. कुठलंही क्षेत्र. आता मी भारतातच नव्हे तर खूपसं आपल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मी नेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाहेरच्या लोकांसाठी पण सेमिनार आलेले असतात. स्काईपमध्ये तुम्ही बोलू शकता. वीज IP म्हणून नवीन एक वेबसाईट आहे, कधी बघा काढून. पूर्ण जगातली लोक तिथे स्टुडंट्स असतात, आपण तिथे टीचर पण होऊ शकतो. पूर्ण जगातले लोक आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं शहाणपण कधी येतं, ज्यावेळेला आपण चांगलं माणूस असल्याने. मग या 12 पैकी 1-2 गुणांची आज तुम्हाला ओळख करून देतो. त्यातला पहिला गुण, सर्वात महत्वाचा, ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्यातली महत्वाची इच्छा किंवा आकांक्षा म्हणजे महत्वाकांक्षा. त्याला जीवेश नाव बोलतात. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आनंद मिळवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी करतो. आपल्या डोक्यात चुकीचे कॉन्सेप्ट बदललेले आहेत. परीक्षा, अभ्यास परीक्षेसाठी करायचा, परीक्षा म्हणजे नोकरी, नोकरी म्हणजे जीवन. नाही, अरे जीवनामध्ये आपण एक चांगला माणूस बनण्यासाठी अभ्यास करायचा असतो. परीक्षेत तुम्ही आपोआप पास व्हाल. कारण सर्वजण धडपडतात. मला सांगा, तुम्ही आता क्वालिफाईड झाला, पैशासाठी काम कराल, याचा अर्थ मग तुमच्या आयुष्यात जास्त पैसा येणार नाही. आज मी तुम्हाला दुसरं एक सूत्र सांगतो. शिकण्यासाठी काम करा, पैसा तुमच्या पाठीमागे आपोआप येईल. कारण शिकण्यासाठी जो काम करतो तो जास्त पैसे मिळतात. कारण पुढच्या वेळेला असं झालं की पैशासाठी मी काम करतो, मला 10,000 रुपये मिळाले तर मी असं काम करणार, मला 15,000 मिळालं तर असं काम करणार. ओके, शिकण्यासाठी काम करायचं, पैसा तुमच्या पाठीमागे येईल. सर्वांना प्रतिष्ठा, मान सन्मान, पैसा, यश पाहिजे तुम्हाला. हे सावलीसारखं आहे. सावलीच्या पाठीमागे तुम्ही जितकं धावाल ना, सावली हातामध्ये येईल का?
मग सावली आपल्या पाठीमागे येण्यासाठी काय केलं पाहिजे? सूरज की तरफ कीजिए छाव अपने आप पीछे आएगी. सूरज म्हणजे आपण स्वतःच्या क्वालिटीज. 18,000 क्वालिटीज पैकी एक क्वालिटी जरी विकसित केली ना, लोक तुम्हाला जंगलात शोधत होते. पीटी उषा कुठला गुण? लता मंगेशकर गाणे, सचिन तेंडुलकर, एकेका गुणाच्या बळावर लोक जागतिक कीर्तीला पोहोचले. आपल्याकडे सगळे गुण असून पण आपल्या दरिद्रासारखी अवस्था झाली का? खुले हुए आंखों के अंधे बहुत सारे लोग, आंखें तो खुले दिखाई कुछ नहीं पड रहा है. आताच आपण इथे मुलगी बघितली, तिला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, तरी पण ती MSCIT चांगल्या मार्काने पास झाली आहे ना. हेलन केलर मोठी बहिणी आंधळी होती. तिला एकदा प्रश्न विचारण्यात आला, तू आंधळी आहेस, तुला डोळे नाही आहेत, ह्याचं तुला दुःख होत नाही का? ती बोलली, अजिबात नाही, मला डोळे नाही ह्याचं अजिबात दुःख होत नाही. एका गोष्टीचं फार दुःख होतं, खूपशी लोक डोळे असून पण आंधळ्यासारखं जीवन जगतात. आपली पण अवस्था तीच आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या निसर्गाने आपल्याकडे, त्याचा उपयोग करण्याचा कुठे, काय कसं करायचं. म्हणून महत्त्वाच्या 5 पातळ्या. पहिली पातळी, माणसाच्या मूलभूत गरजा कुठल्या? अन्न वस्त्र निवारा. तिसरी पाठी एक मार. त्याच्या पुढे विचारच करत आहे. माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, हवा, पाणी, हालचाल, काम, वस्त्र आणि झोप, नंतर निवारा, संरक्षण. मानवशास्त्रात जर आपण अभ्यास केला तर मनुष्य प्राणी 1000 वर्ष जंगलात राहायचा. गुहेत कसं राहायचं तर प्राण्यांकडून मनुष्य शिकला. तिसरी पातळी प्रेम, आपुलकी, सहचर्य. आपल्याला इतर माणसाकडून प्रेम, आपुलकी, सहकार्य पाहिजे असतं, याचा अर्थ. आणि या तिसऱ्या स्टेजवर आपण फार सेन्सिटिव्ह असतो. इस तीसरे स्टेज के ऊपर किसी ने हमें ना कहा तो हम देवदास बनते हैं. मेरे दिल के टुकड़े हुए 1000, एक यहाँ गिरा एक वहां गिरा. इतना कमजोर है क्या आपका दिल? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जीवनाचा दुसरा सिद्धांत सांगतो, मी लक्षपूर्वक घ्यायचा. दुसरा सिद्धांत असा आहे की ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला द्याल त्या सहस्रपटीने रिटर्न होतात. तुम्हाला जे आयुष्यात पाहिजे नाही ते दुसऱ्यांना द्या. तुम्हाला एक सूत्र सांगतो, एक फॉर्म्युला, की जीवनामध्ये आपल्याला दुसऱ्यांकडून खूपशा गोष्टी मिळाल्या की आपण दुःखी होतो, है ना. आज एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुमचं दुःख 50% कमी होईल. सुनना है क्या? ये सार ध्यान से सुनो. जीवन में किसी बात के लिए अगर किसी ने आपको ना कहा तो क्या करना है? नेक्स्ट. निसर्गाचा सिद्धांत आहे. निसर्गाच्या वेळेला एक दरवाजा कंप्लीट क्लोज करतो, नवीन 10 दरवाजे उघडतो, है ना. आणि मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत नेक्स्ट नसतंय, नाहीतर दुसऱ्या बाजूकडून पण नेक्स्ट सुरुवात झाली तर. चौथी पातळी आहे प्रतिष्ठा, मान, सन्मान. तुम्हाला प्रत्येकाला वाटतं जीवनामध्ये आपल्याला प्रतिष्ठा, मान, सन्मान मिळावी, याचा अर्थ. आणि 5वी सर्वात महत्वाची पातळी आहे सेल्फ रिअलायझेशन. सेल्फ रिअलायझेशन इज एज्युकेशन. स्वतःला ओळखा हेच खरं शिक्षण. पण जगाविषयी ज्ञान आणि त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट, MA इकॉनॉमिक्स आर्थिक दृष्ट्या मागास, MBBS फिजिकली अनफिट, MA सायकोलॉजी स्वतःसाठी. अरे क्या भूखे राहा. जे काय ज्ञान घेतो त्या ज्ञानाचा उपयोग जीवनात करा. कारण नुसतं ज्ञान घ्यायचं आणि कृतीवाला शहाणपण पण वास करतो. मी परत हा शब्द उच्चार. ओके, 5 पातळ्या सांगितल्या. तुम्ही कुठल्या पातळीवरती जीवन जगवायचे तुमचं तुम्ही ठरवायचं. 98% लोक पहिल्या 2 पातळीवरतीच घुटमळतात आणि 2% लोकांसाठी 98% लोक जगातले काम करतात. माहिती आहे तुम्हाला? ही 2% लोक कोण असतात? ही वरून सुरुवात करतात. आपण सुरुवात है ना, अन्न वस्त्र निवारा, नंतर प्रेम, आपुलकी, सहकार्य मिळालं तर प्रतिष्ठा, मान, सन्मान जाऊ तिकडे. सेल्फ रिअलायझेशन तर पुढच्या जन्मात. आणि वरून सुरुवात करतात. सेल्फ रिअलायझेशन एज्युकेशन. पूर्वी गुरुकुल सिस्टीम मध्ये असं द्यायचं शिक्षण. पूर्वी 12 वर्षात मुलांना राजा बनवायचे गुरु. हल्ली 15 वर्षात सर्टिफिकेट देऊन भिकाऱ्यांच्या फौजा निर्माण होतात. ही वस्तुस्थिती मी केला आहे की मी 14 वर्ष एज्युकेशन सिस्टीमचा अभ्यास करतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त
क्वालिफिकेशन असून उपयोग नाही, क्वालिटीज वाढवायला सुरुवात करा. पण या क्वालिटीज वाढत काय माहिती आहे का पुढच्या जणांच्या? आपण जर तसं मोठं होतो ना, क्वालिफाईड होतो, तसं आपल्यामध्ये एक दुर्गुण शिरतो आणि तो दुर्गुण जितका जास्त तितका विकास कमी, आनंद कमी, यश कमी. एक दुर्गुण आहे माणसामध्ये. त्यामुळे धड कोणाचा ऐकून पण घेत नाही, स्वतःला लय शान समजतो. कुठला दुर्गुण आहे? एक दुर्गुण माणसामध्ये. माहिती आहे दुर्गुण? एक दुर्गुण कुठला? सांगा. हा, अहंकार. व्हेरी गुड, बरोबर आहे. अहंकार आहे ना. टाळ्या वाजवायच्या काय दरिद्र्यासारख्या टाळ्या वाजवायच्या का? अहंकार. हिला कसं आलं, मला का नाही आलं, आणि मी काय हिच्यासाठी टाळ्या वाजवली. निसर्गाचा तिसरा सिद्धांत, ज्या गोष्टीसाठी दुसऱ्या माणसासाठी तुम्ही निमित्त बनता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात पटकन येते. जी चीज के लिए आप दूसरों के लिए निमित्त बनते हो वो चीज आपके पास तुरंत चली आती है. तुम्ही टाळ्या वाजवून जर दुसऱ्याला प्रोत्साहन दिलं त्याला बरोबर वाटतो, तो अजून चांगलं उत्तर देतो. टाळ्या जोरात वाजल्या वातावरण फ्रेश होतं. टाळ्या व्यवस्थित वाजल्या तर ॲक्युप्रेशरचे पॉईंट दबतात, स्वतःचे शारीरिक सामर्थ्य सुदृढ होतं. किती गोष्टीचा फायदा होतो याचा अर्थ. पण टाळ्या कशा वाजल्या बघा. कसं फ्रेश वाटतंय ना. नको तिथे कंजूसपणा. आणि काही जण कोपऱ्या कोपऱ्यात अजून टाळ्या वाजवत नाहीत बरं का. सूक्ष्म अहंकार. हम नाही सुधरेंगे. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये पण सहभागी होतो. म्हणून अहंकार थोडासा बाजूला ठेवा. अहंकार मीन्स व्हाट? जो नहीं वो खुद को समझते हो मीन्स अहंकार. आपण जे नाहीये ते स्वतःला समजणे. आपण काय समजतो माहितीये का? मला सगळं माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे, जब आपको मालूम हो कि आपको कुछ नहीं मालूम तो आपको बहुत कुछ मालूम होता है. सब कुछ ही मालूम हो सकता है, लेकिन पहले बात मालूम होनी जरूरी है कि मुझे कुछ नहीं मालूम. ज्या माणसाला प्रचंड ज्ञान असतं तो कधीच सांगत नाही मी फार ज्ञानी आहे. आपण इतके अज्ञानी असतो की आपण किती अज्ञानी आहे ह्याचं ज्ञान आपल्याला नसतं. आणि ते ज्या क्षणी होतं ना तेव्हा एक प्रोसेस सुरू होते, त्याला बोलतात शिक्षण. व्हॉट इज मीन बाय एज्युकेशन? टू एज्युकेट आउट. म्हणून देवाला आपण नारळ पडतो की नाही? नारळ का पडतो? 96%. 96% ना, 98%. ठीक आहे, सांग नारळ का पडतो? देव प्रसन्न व्हावे. नारळच का? टमाटा नाही पडतो. देवाला टमाटा आवडत नाही. चिकू कोण? चिकू नारळच का? मग सांगू शकता का नारळच का? तुला तरी चाल. हा बरोबर आहे. कोण काय? मोठ्याने मोठ्याने जे पहिल्यापासून झालंय पहिले लोक माणसं पहिले लोक सक्तीची चाल होती सुरू. उपयोग होता, प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. बरोबर आहे ना. टमाट्याचा पण उपयोग होतो. टमाट्याची भाजी करायला त्याच्या झाडाचा कंपोस्ट खत तयार. एक पण पाट वेट घालला नाही. जगातली अशी वनस्पती दाखव की जाऊ एक पण पाट उपयोग होत नाही. बसा. अरे जगातल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. नारळ का पडतात म्हणजे त्याला सायंटिफिक कारण आहे. आपले पूर्वीचे ऋषी मुनी मूर्ख होते का? नहीं, साइंटिस्ट होते. नारळ का पडतो म्हणजे ना रियल, जो रियल है ही नहीं उसको तोड़ डालो, अंदर से प्रसाद बाहर निकलेगा. अहंकाराचं प्रतीक आहे, ते तोडा. आतमधून क्वालिटीज बाहेर निघतील हे त्यातून शिकायचं. देवाला फुल वाहतो, देव सुगंध घेतो. निसर्गाकडे सुगंधाची कमतरता आहे. तिथं असं शिकायचं, हसा
50-60 वर्षाचा टक्कल दाढी असा एकदम गंभीर चेहऱ्याचा माणूस आला असता तुम्हाला व्याख्यान द्याला, तुम्ही काय म्हटलं असता? फार मोठा तज्ञ डीप स्टडी असणार, डीप स्टडी. अरे काहे का डीप स्टडी? परेशान इंसान एक खुदी हो. माझी दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये दिल्ली, UP, MP, राजस्थान इथे 10-15 वर्षापासून माझे लेक्चर आहे. मी 10-12 वर्षापासून जायचो तिथे, 10-12 वर्षापूर्वी ट्रेननी, बाय ट्रेन फोनवर बोलणं झालेलं असायचं. मी त्या रेल्वे स्टेशनवर पोचायचं, माझी ट्रेन पोचली की खूपशे प्राध्यापक त्यांचे शिष्टमंडळ यायचं, माझ्या बोगीमध्ये नंबर बघायचे आणि मी त्या नंबरवर बसलेला असायचो. मलाच विचारायचे, चलान साफ कहा? मी म्हणायचो, मैं चलान हूं. ते बोलायचं, ऐसे कसं हो सकता है? अरे 500 आपने तिथे वाढ बघताय, क्यों नहीं हो सकता है? पर त्यांना काय वाटतं, कोणतरी मोठा माणूस 50-60 वर्ष टक्कल दाढ़ी मिली, सब मान्यता है और मान्यता सत्य नहीं होती. और जो चीज आप मानकर चलते हो उसका अनुभव आपको आता है. जैसे जैसे अनुभव आता है मान्यता दृढ़ होती है, धारणा बनती है, धारणा आगे जाके धर्म बनता है. जसं तुम्ही मानता तसं तुम्ही बनता. तुम्ही जर म्हणलं हे लेक्चर आज सरांनी आयोजित केलेलं चांगलं आहे, ते चांगलंच तुम्हाला मिळेल. तुम्ही जर म्हणलं तुमचं आयुष्य चांगलं आहे, चांगलंच होणार. तुम्ही मानला तुमचा संसार चांगला आहे तर तुमचा संसार चांगला असेल. तुम्ही मानला हा माणूस वाईट आहे, त्याच्या वाईटच गोष्टी दिसतील. ओके, म्हणून मान्यता तोडा. कारण मानून चालतोय ना ते सत्य नसतं. आपण पृथ्वीवरती सरळ चाललोय, येसाड पृथ्वीच्या बाहेर जाऊन बघा, पाय चिटकले, डोकं खाली लटकलोय आपण. ही आपली वस्तुस्थिती आंब्यासारखं आहे आपण सगळेजण. पण पृथ्वीवर असं वाटतं की आपण सरळ चाललोय. म्हणून अहंकार बाजूला ठेवा आणि खिला खुला. ओके, पण घरामध्ये पण लहानपणापासून सांगतात, एखादा जर मुलगा हसायला लागला तर काय म्हणतात, गप्पच काय दात काढतात. एखादा मुलगा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये चिंताग्रस्त वगैरे दिसला शिक्षकांना तर शिक्षक लगेच सिन्सिअर स्टुडंट मेरिट मध्ये येणार. आणि एखादा हसता गाता युवक दिसला की वाया गेलं कार्य. लक्ष असू द्या. अरे हे क्या हो रहा है? खूप शिकले बोलतात, सिरियस व्हा. ऍम्ब्युलन्स घेऊन फिरायचं. खिल्ला खुल्ला ही जिंदगी आहे. आणि ही देणगी दिलेली निसर्गाने आपल्याला. इतर पशु पक्षी प्राण्यांपेक्षा आपण हसू शकतो, पण हसणंच बंद केलं. एकदम सिरियस शासकीय चेहरे घेऊन पशु पक्षी बघा हसत नाही तरी पण व्यवस्थित आहे. कधी ऐकलंय हरणाला डायबिटीस झाला, सिंह हार्ट गेला, आपल्याला सगळे लोक आणि आपल्या आसपासचे लोक. म्हणून बघा की आजच ठरवा, आज घरी गेला तर निबंध लिहा, मी खरंच का करतोय. आणि आतमधून एक आवाज आहे, लिहा ते मला जे काय काय करायचं. त्याला टेबलवर बोलतात, त्याला बोलतात करिअर मॅपिंग. की आतमधून येतं. मी इंजिनिअरिंगला असताना पण मला वाटायचं की इंजिनिअरिंग आपलं फील्ड नाहीये, पण ठीक आहे चल कम्प्लीट करूया आणि नंतर त्या इंजिनिअरिंगचा उपयोग आपण दुसऱ्या फील्डमध्ये करूया. असं तुम्ही करू शकता. तुमच्या कॉम्प्युटरचा उपयोग तुम्ही किती गोष्टीमध्ये करू शकता, खूप गोष्टी. आणि जनरेटर बना. आपण स्वतः जनरेटर बनलं पाहिजे. कुठलं आहे? पैशाचं जनरेटर आपण पाहिजे, नॉलेजचं जनरेटर पाहिजे, सगळ्या गोष्टीचे जनरेटर आपण स्वतः कसं बनू हे लक्षात घ्या. फक्त दुसऱ्या जनरेटर करून वायर घेऊ नका आणि बल्ब लावू नका स्वतः. म्हणजे मी काय सांगतोय की यंत्राचा स्क्रू बनण्यापेक्षा यंत्रच कसं बनेल ह्या गोष्टीचा विचार करायला सुरुवात करा. त्यासाठी दुसऱ्या एक गोष्टीची गरज असते, ती म्हणजे गुरुकिल्ली यशाची. एक गुण लागतो माणसामध्ये. खूपशी जण तुम्हाला आतापर्यंत म्हणत असतील, तो गुण जर तुझ्याकडे असेल ना तर जीवनामध्ये तुला यश मिळणार. कुठला गुण? एक गुण लागतो, यशाची गुरुकिल्ली आहे. हा व्हेरी गुड, बरोबर आहे. कोण? आत्मविश्वास. बरोबर आहे. मग आत्मविश्वास म्हणजे नक्की काय, कोण सांगू शकते? बरं, आत्मविश्वास या शब्दाचा अर्थ काय? स्वतःचा विश्वास. खूपशी जण तुम्हाला आतापर्यंत भेटले असतील बघा. आत्मविश्वास वाढव. आत्मविश्वास वाढल्याशिवाय काय उपयोग नाही. यू आर कॉन्फिडन्सलेस, कॉन्फिडन्स वाढवा. वाढवा म्हणून वाढणार आहे का? तर आत्मविश्वास म्हणजे नक्की काय, त्याचं बेसिक प्रिन्सिपल काय, तो कसा निर्माण होतो कोणच सांगत नाही. आज नीट लक्षपूर्वक आहे का? पुढची 5 मिनिटं तुम्ही
तर तुमचं आयुष्य चेंज होणार आहे. आणि नाही झालं तर मी सांगतोय सत्य नाही. सुनना है क्या? येस और नो? ध्यान से सुनो. आत्मविश्वासाचं बेसिक सूत्र, द बेसिक सूत्र ऑफ कॉन्फिडन्स. आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा विश्वास. काळोखाची माणसाला भीती वाटते, याचं कारण काय? काळोखाच्या पाठीमागे काय या गोष्टीचं ज्ञान नसतं. त्यामुळे भीती भावना वृद्धिंगत होते. वृद्धिंगत होते ही शब्दप्रयोग वापरतोय, वाढते. 3 महिन्याचं मूल कोणाला घाबरतं का? असे कुठली डाबर जमन कुठली घरात दिलेली आपल्याला की 10 वर्षाची मुलं झुरळाला घाबरतात आणि 16 वर्षाची मुली पालीला घाबरतात. घाबरण्यासारखं आयटम आहे. तरी पण घाबरतात का? आई घाबरत होती. आई का घाबरत होती? आईची घाबरत होती. वंश परंपरेला आले. अरे आपण निसर्गात निर्भय असतो. 6 महिन्याच्या पुढे मुलाच्या पुढे वाघ आला तर वाघाच्या मिशी बरोबर खेळतात. आपण सर्कशीत वाघ बघितला तर 3 दिवस झोपत नाही का? नुसतंच अभिमान आला तर. काळोखाची माणसाला भीती वाटते. समजा इथे काळोख पडला मग काय करतो आपण? नॉर्मली लाईट लावतो, प्रकाश आणतो. प्रकाश आला की अंधार पळून जातो. येस और नो? का? प्रकाश आला की अंधार का पळून जातो? अंधार आला की प्रकाश का नाही पड़ता? कभी विचार केला? अरे अंधेरा नामक कोई चीज ही नहीं रहती है दुनिया में. 5 किलो अंधार म्हणून दाखवा, 5 लाख रुपये देतो कॅश. बरं सरांचे मेंबर आहात तुम्ही, छटाक करा म्हणू शकता का नाही? अरे अंधार नसतोच मुळी. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार, अंधाराचा अभाव म्हणजे प्रकाश नव्हे. प्रकाश म्हणजे ज्ञान, अंधार म्हणजे अज्ञान. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टी करून बघा. फेस द फिअर अँड देयर इज नो फिअर. याचा अर्थ असा नव्हे पुढून ट्रक येतोय आणि फेस द काय काय भीती गरजेची आहेत ना. नाहीतर लगेच हिंगल उडी टाकतो फेस द काय काय भीती गरजेची आहे. पण आवाज तो भीती आहे ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही घाबरण्याचं कारण नाही कोणाला. मुलींना मुलांची भीती वाटते, याचा अर्थ नाही वाटत. तुम्हाला एक सिक्रेट सांगू का पोरांचं? मुलांना तुमची लय भीती वाटते. हे सिक्रेट आहे. आता सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते माणसाला जगताना? मरणाची. आपण कधी मरणार आहे आपल्याला माहिती आहे का? मग झोपताना कधी असा विचार करून झोपतो का आपण? मी उठलोच नाही तर काय गॅरंटी आहे का उठायची? झोपल्या उठता असता आपण वरती मी छोटासा मृत्यू मीन्स बड़ी से नींद सर्कल है, कंप्लीट है, बाकी कुछ नहीं है. मरणाच्या भीतीने रोज रोज काय मरताय? बहादूर एकदाच मरतो. आणि आपली संस्कृती सांगते मरणच नसते मुळे. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय, इट कॅन बी ट्रान्सफर ओनली. फक्त फिजिक्स एक मार्ग. जीवनामध्ये त्याचा उपयोग आपण करतच नाही. मृत्यूपेक्षा जास्त भीती एका गोष्टीची माणसाला वाटते आणि तीच भीती सगळ्याशी मुळाशी आहे. त्यामुळे माणसं आत्महत्या पण करतात प्रसंगी. कशाची वाटते? अपयशाची भीती. व्हेरी गुड, बरोबर आहे. मग अपयशाची भीती म्हणजे ऍक्च्युली कोणाची भीती वाटते आपल्याला? अपयशी तुम्ही झालात आणि तुम्हाला कोण काय बोललंच नाही तर भीती वाटेल का? म्हणजे कोणाची भीती आहे ती? लोकांची, समाजाची. याचा अर्थ समाज म्हणजे कोण? आपलीच भीती आपल्याला वाटते. आपला हिरो पण पिक्चर मध्ये बोलतो मैं मेरे गुस्से से बहुत डरा, गुस्सा किसका तेरा, तू ही डर रहा. मग आपली भीती आपल्याला वाटते तर काय केलं पाहिजे? आपल्याविषयी ज्ञान घेतलं पाहिजे. याचा अर्थ मग आपल्याविषयी ज्ञान घेताना आपण कोण नीट लक्षपूर्वक आहे का? पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुमच्या दुसऱ्या माणसांच्या भीती नष्ट होणार आहे. आणि नाही झाल्या तर मी सांगतोय हे सत्य नाहीये. सुनना है क्या? याचा अर्थ ध्यान से सुनो. आपण कोण? सायंटिफिकली पूर्वी एक प्रचंड महाविस्फोट झाला ज्याला बिग बँग थिअरी आपण बोलतो. त्यातून हजारो सूर्याची उत्पत्ती झाली. त्यातला एक सूर्य म्हणजे आपला हा सूर्य. याचा अर्थ त्या सूर्याचा एक तुकडा बाहेर गेला, आगीचं तवळ हळूहळू थंड झाला, त्यावर वातावरण झाले. ती म्हणजे कोण? त्या पृथ्वीवर पहिला जीव अस्तित्व झाला, एक पेशी प्राणी. कुठला? त्या अमेरिकेचे उत्क्रांती होत गेले, जलचर झाले, भूचर झाले, उभयचर झाले. नंतर कोण झाला? माणूस. आपण ओरिजिनल कोण जीव आहे? अमिबा. त्या समिपेचा आपण पार्ट आहे, त्या समिपेचा दुसरा माणूस पार्ट आहे. याचा अर्थ
याचा अर्थ दुसरा माणूस आपलाच पाठ झाला याचा अर्थ पण आपल्या पाठला कधी घाबरतो का असं होतं माझं उजवा पाय जाम डेंजरस मी घाबरतो आज तर सबच केलेलं काही येतच नव्हता कसा वासा आणलाय अरे मग दुसऱ्या माणसाने घाबरण्याचं कारण आहे का अरे डरने कोई बात नाही सब आम्ही आहे समजा एखादा मोठा माणूस तुमच्या समोर आला त्या मोठ्या माणसाला घाबरण्याचं कारण आहे का मोठा आम्ही लग्न झाले असेल त्या घरी जाताना आज उशीर झाला तर टेन्शन मध्ये जाणार असतील अजिबात टेन्शन घेऊ नका घरात पण वाट बघताय आम्ही बडबडलं तर म्हणायचं का बाय आम्ही सकाळी उठलं ना डोळे उघडले की बघायचं आम्ही बा कोई बडा है कोई छोटा है लेकिन है पण तुमची दुसऱ्या माणसाची थोडी तरी भीती कमी झाली की नाही याचा अर्थ आम्ही बा लक्षात ठेवा आता मला सांगा अजून काही भीती राहिल्या असतील त्या पण आपण कमी करूया मला खरं सांगा कणाकणात कोण सांभाळलेला आहे कण कण में कौन है ईश्वर है भगवान है याचा अर्थ भगवान आपण पण कणाकणापासून बनलो याचा अर्थ आपण म्हणजे पण ईश्वर आहे याचा अर्थ ईश्वर कोणाला घाबरतो का ईश्वर कधी मरतो का ईश्वर कधी नोकर बनतो का ईश्वर मालक असतो याचा अर्थ म्हणून सकाळच्या रामपणात एकमेकाला काय हाक मारतो आपण राम राम म्हणजे काय अरे मी पण राम तू पण राम खाली काय बोलतो राम 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 शिल्लक ठेवला अरे हम मंदिर में क्यों जाते हैं मंदिर में एक मूर्त रहती है उस मूर्त को देख के खुद की सूरत की याद है इसलिए मंदिर जाना जरूरी है सर्वच मूर्ती माणसाच्याच काय गाढवाची काय आहे तिथं गाढवेश्वर नहीं उस मूर्त को देख के खुद की सूरत की याद है सब ईश्वर है सब अल्लाह के बंदे हैं सही बात है आपण आता हार घातला छत्रपतींना हार का घातला बरं हार या शब्दाचा अर्थ काय हार म्हणजे काय अपयश पराजय याचा अर्थ मग त्यातून शिकायचं काय अपयश गळ्यात घालून जो मिरवतो तो देवत्वाला पोचतो हे त्यातून शिकायचं आयुष्यामध्ये छोटस अपयश आलं तर तोंडला वाकडं करतो अपयश गळ्यात घालून जो मिळवतो तो देवत्वाला पोचतो अपयश आला तर कुठला फॉर्म्युला नेक्स्ट कामाविषयी सांगतो मी तुझा गावात घाणात आलाय माझा आता तुम्हाला कोणाची भीती वाटेल का मी बोलतो ते सत्य आहे याचा पण काही गोष्टी विचित्र आणि अर्धवट आपल्याला शिकवले शाळेमध्ये समाजात आणि घरामध्ये त्यामुळे नेबळट आणि शेलपट पिढ्या भारतात तयार होतात किती चुकीच्या आणि अर्धवट गोष्टी शिकवल्यात माहितीये का उदाहरण बघा नेहमी खरे बोलावे याचा अर्थ तुमच्या घरात चोर शिरला त्याने तुम्हाला विचारलं कुठे कुठे काय खरं सांग त्याला माहिती पेशंट पासच जगणार नाही त्यांनी सांगायचं का पेशंटला आटपला कारभार तुझा हरिश्चंद्राचा पैसा होईल नेहमी खरं पण जाईल का नेहमी खरं बोललं का कसं बोललं बाय काय तसं करून खरी किंवा पडतो कारण खरं किंवा खोटं पाप किंवा पुण्य जो परिणाम होतो त्यावरती अवलंबून असतो दुसरी गोष्ट शिकवली लहानपणापासून मारामारी करणं वाईट असतं याचा अर्थ मार खायला दुसऱ्याचा मारामारी पण करता आली पाहिजे कधी केली पाहिजे ह्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे स्वतःचं संरक्षण करला कुटुंबाचं तरच देशाचं संरक्षण तुम्हाला कल्पना आहे हे शरीर दिलेलं निसर्गाने या शरीराची किंमत किती आहे एका माणसाच्या शरीराची किंमत आहे कमीत कमी 12,500 कोटी रुपये
12,500 कोटी रुपये खर्च केले ना तरी आपल्यासारखं शरीर दुसरं बनत नाहीये. मी 12,500 करोडच्या शहरासाठी तुमच्यापैकी रोज किती जण प्रामाणिकपणे 10 मिनिटं व्यायाम करत आहात? बघा दारिद्र्य देशात 10 मिनिटं रोज रेग्युलरली व्यायाम आणि दिसतं चेहऱ्यात व्यायाम करतो. अरे स्वतःच्या शरीरासाठी 10 मिनिटं 12,500 करोडसाठी 10 मिनिटं वेळ देत नाही आणि 12,500 रुपयांच्या नोकरीसाठी 8 तास मेहनत करतात. खुले हुए आंखों के अंधे बहुत सारे लोग. आजपासून रोज 10 मिनिटं शरीरासाठी द्या. 10 वर्ष आयुष्याची वाचतील शेवटची अंतुरणावरची आणि सोन्याच्या हजारो शिव्या म्हातारी आपत पण नाही लवकर. तिसरी गोष्ट शिकवले शिवेचं नाव वाईट असतं याचा नाव पुरेकडे शिवी देणे हे कौशल्य आहे. कौशल्य सरांनी सांगितले ना तात्पुंजे सरांनी कौशल्यांचा विकास देता कधी दिल्या पाहिजे ह्या गोष्टींचं ज्ञान. इथं बसलेला एक तरी प्राणी असा आहे का ज्याने आयुष्यात शिवीच दिली नाही? सगळ्यात छुपी रुस्तम आहे. शिवाय देतात आणि मुलींना तर आल्याच पाहिजे. समजा एखादी मुलगी आपली बहीण रस्त्याने चालली तिला एखाद्या टार्गेट पोरांनी छेडलं तर तिला म्हणता झालं बाय हराम खोरा खबाड पुढं आताच दे. आदर्श कॉम्प्युटरची विद्यार्थी. ते जर नाही म्हणता आलं तर मारामारी करता आली पाहिजे आणि समजा मारामारी नाही करता आली तर जोरात पडून जाता आलं पाहिजे. पहिल्या शिक्षण दबाय तुम्ही 10 मीटर धावले की तुम्हाला धाप लागतो का? अति लक्ष राहील बा. आणि पोरा तर नुसतंच मोबाईलचे हँडसेटच बदलत आहे. बॉडीचं स्ट्रक्चर बदलतच असतं. नुसती दिसली टाकायला शरीराकडे लक्ष द्या. हेच वय असतं. या वयामध्ये आम्ही खूप व्यायाम करायचो. म्हणजे जास्त माझं वय झालंय असं नाही आता. कुठल्या वेळेला काय करावं हे बघा ना. ओके. चौथी गोष्ट विचारपूर्वक उत्तर द्या. चोरी करणं वाईट असतं याचा 64 कलांमधली सर्वश्रेष्ठ कला कर्म आहे. पूर्वी युवराजांना पण बाकायदा ट्रेनिंग दिलायचं. फक्त चोरी कशाची करावी हे कळत नाही आपल्याला. आजपासून बिनधास्त ज्ञानाची आणि कौशल्यांची चोरी करा. तुम्हाला द्रव्याची चोरी करण्याची आवश्यकता भासणार नाही आयुष्यभर. ज्ञान आणि कौशल्य बघायचं कोणाकडे काय आहे, कोणाचं कौशल्य काय आहे. अनुकरण करणे याला विचित्र शब्द चोरी करणे याचा तुम्हाला पैशाची चोरी करण्याची आवश्यकता कधीच नसते. कौशल्य बघायचं, निरीक्षण करायचं. म्हणून दुसऱ्याच्या गोष्टी निरीक्षण करा, फक्त बघू नका. कारण जी गोष्ट तुम्ही दुसऱ्याची निरीक्षण करता ती ऑटोमॅटिक तुमच्याकडे येते. जी चीज का दुसरं का निरीक्षण करते, ऑब्झर्वेशन करतो, चीज आपली पास करंजली आहे. चांगल्या गोष्टीच निरीक्षण करा. तर आपण इथेच फसतो, दुसऱ्यांच्या वाईटच गोष्टी निरीक्षण करतो. मग कसं बघतो, मग कसं चालतं. चांगल्या गोष्टी त्यासाठी आम्ही डिजिटल बिल्डर डायरी पण तयार केली आहे. स्वतःचं शान पण स्वतः तयार केलं. तुम्हाला कंटाळा आला का याचा दरवाजा उघडलाय द्यायचंय कोणाला गेला तर तुमचं सर्कल कम्प्लीट. आता मला सांगा दुसरा माणूस आपलाच पार्ट आहे तर दुसऱ्या माणसाला मदत केली, कोणाला मदत झाली? दुसऱ्या माणसाला दुःख दिलं, कोणाला दुःख झालं? म्हणून ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला देता ना त्या सहस्रपटीने रिटर्न येतात. मल्टिप्लाय होते रिटर्न आता आहे. सर्कल हमेशा कम्प्लीट होतात. तर आपलं कसं असतंय, कंडक्टर आला नाही 5 रुपये वाचले असं तसं तिथलं खाली उतरताय. असू नका, उतरताना पाय मोडणार. आज नाही मोडला म्हातारपणी बाथरूम मध्ये घसरून तुम्ही पडणार, तुमचा फुगा निसटणार, 50,000 रुपये पडणार. सर्कल कम्प्लीट होतात. बघा मी काय म्हणतो, तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात. तुम्ही जर शरीराकडे लक्ष दिलं नाही, तुमच्या गुणवत्तेकडे, तुमच्या क्वालिटीजकडे लक्ष दिलं नाही ना, कोणी विचारणार नाही. खूपशी लोक बोलतात मी माझ्या तरुणपणी ही गोष्ट केली असती तर आता कुठल्या कुठे असतो. वय वर्ष 70. काय उपयोग आहे का? काही उपयोग नाहीये. म्हणून निर्णय आत्ताच घ्या. सर्कल कम्प्लीट होता. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर सांगतात किंवा टीचर सांगतात, काही मोठी लोक सांगतात की फालतू गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. एक गोष्ट लक्षात आहे मित्रांनो, या वयामध्ये ना एकच गोष्ट पाळा,
रॅबिट के पीछे मत भागो. रॅबिट मीन्स व्हॉट? ससा. दिसतो कसा? कापूस विंचून ठेवला ससा. आता रॅबिट टेक्निक काय आहे मला सांगतो की 5-7 वाजता साधारणपणे आपण बाईक घेऊन चाललोय समजा रानात. पुढून एक तुनकन ससा मारून उडी मारून पलीकडे जातो बांधावर. आपण काय होतो? आकर्षित होतो आणि सशाच्याकडे अशी बाईकचं हँडल वळवतो आणि ऍक्सिडेंट होतो. मित्रांनो, खूपशा गोष्टी ह्या सशासारख्याच असतात. कळलं का मी काय बोलतो ते? ओके, रॅबिट के पीछे मत भागो. खूपशी जण काय करतात माहितीये का? आई वडिलांचं नीट लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट ह्या वयात करताना आई वडील आपल्याला वरून बघतात काय, ते बघत असताना ती जर गोष्ट करू शकलो तर डोळे झाकून करायची आणि ते बघत असताना करू नाही शकलो तर अजिबात करायची नाही. तुम्हाला 1 सेकंद निर्णय घ्यायला लागणार. नीट लक्ष करू काय का? खूपशी तरुण मुलं कॉलेजला असताना हवा शिरते डोक्यात आहे ना. खूप जण होतात कॉलेजचं लाईफ काय एन्जॉय करण्यासाठी. अरे हे 3-4 वर्ष व्यवस्थित जर तुम्ही स्वतःची गुणवत्ता वाढली ना, आयुष्यभर एन्जॉयमेंट आहे. आणि 3-4 वर्ष एन्जॉयमेंट केली ना, आयुष्यभर प्रॉब्लेम आहे. खूपशी लोक बोलतात बघा सध्या काय चाललंय, बेकार फिरतोय. एन्जॉयमेंट घडली ना. हे सध्या वस्तुस्थिती आहे बघा. तुम्हाला नंतर काही गोष्टी कळतील ह्या, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. कारण वेळ, परिश्रम आणि पैसा कधी कुठे आणि कसा खर्च करावा ज्या व्यक्तीला कळतं तीच माणसं जीवनामध्ये सक्सेसफुल होतात. त्यालाच बोलतात निर्णय. निर्णय म्हणजे प्रसंगनिष्ठ तारतम्य. काय काय प्रसंग जीवनात अचानक येतात त्याला संधी बोलतात. आणि संधी नेहमी चेहरा झाकून येते. पायाला पंख असतात, पकडले तर ठीक, नाहीतर उडून जाते. तुमच्या तारुण्यामध्ये खूपशा आपल्याकडे संधी येतात. त्या जर तुम्ही पकडल्या नाही तर उपयोग नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनसक्सेसफुल माणसाची लक्षणं काय आणि सक्सेसफुल माणसाची लक्षणं सांगतो. नीट लक्ष करू काय. तुम्हाला माहिती का, जी माणसं यशस्वी होतात ना ती काय करतात आणि फेल्युअर होतात ती काय करतात? जिथून आपण पाठीमागे फिरतो ना त्याच्या पलीकडे 1 पाऊल यश असतं. बघा मी काय, ज्या ठिकाणून आपण पाठीमागे फिरतो त्याच्या पलीकडे 1 पाऊल यश असतं. एक राजा असतो, मरतो, मुलबाळ नसतं, त्याने मसेत लिहिलेली असते की राजा कोणाला बनायचा, तर एक पण ठेवलेला असतो राजा बनण्यासाठी. पण काय असतो, एका हॉलमध्ये रात्रभर एकाला कोंडायचं, जो कॅन्डिडेट असेल त्याला राजा बनायला उत्सुक. आणि सकाळी सर्वांच्या लवकर जो बाहेर निघेल दरवाजा उघडून तो राजा. बाहेरून मोठं कुलूप लावलेलं असणार. आणि फेल्युअर झाला की फाशी, दवंडी पिटवली जाते. 2 युवक तयार होतात, सिन्सिअर असतात बरं का. डबल ग्रॅज्युएट PhD होल्डर असतात, एकदम सिन्सिअर आहे ना, युनिफॉर्म मध्ये असतात. ते येत्यात अभ्यास करायला सुरुवात. त्यांनी सगळं आणलेलं असते, कॉम्प्युटर, लॅपटॉप सगळं असतंय, अवजार असतात, कुलूप तोडायचं ना, पुस्तकं असतात मोठी मोठी आणि अभ्यास करायला सुरुवात करतात. आता तिसरा एक युवक तो हसता गाता 8-9 वाजता संध्याकाळी बाहेर पायरी असतो. त्याला म्हणतो काय चाललंय आतमध्ये? मी जंगलात होतो त्यामुळे दवंडी ऐकली नाही. तो राजा म्हणायला फोन लावलाय आणि 2 सिन्सिअर स्टुडंट क्वालिफाईड उच्च विद्याभूषित आहेत ते आणि ते बसलेत अभ्यास करत. तो मला पण राजा म्हणायचंय. पायरी बोलतो मूर्खा, तुझ्याकडे काय नाहीये, तू युनिव्हर्सिटी मधून पदवीधर नाही, काही तुझ्याकडे नाहीये, तू मरशील. कारण फेल्युअरला फाशी आहे. तो एक बोलतो मी मारणार कधी? फेल्युअर झालं तर तू आता का टेन्शन घेतोय? बाजूला ते जाते आतमध्ये बघतोय त्यांचा अभ्यास चालू झाला का. सिन्सिअर स्टुडंट अभ्यास करा. तू पण मी राजा बनायला आलोय. तू काय राजा बनणार? डिग्री काय नाही, काय दिसत नाही. तुझं डिग्री वगैरे काय नाही. पण माझं आता जेवण झालेलं आहे, तुम्ही जेवणात का? ठेवले नाही. आणि खूप विसरले आमच्या. बरं ठीक आहे, मला आता झोप आलंय, मी कुठे त्या कोपऱ्यात झोपू का? जा झोप मर. तुम्ही मरणार कधी? फेल्युअर झालं तर. तुम्ही आता काय टेन्शन घेताय? अभ्यास काय करतो? ते निवांत झोपतोय, सकाळी उठतोय, रात्रभर ह्यांचा अभ्यास सुरू. 1 नाईट. कोणती जण असतील महाराज उद्या परीक्षेत आज नाईट मारतात, पेपरला झोपतात. हा बघतोय अभ्यास चालू जातोय. चावी मिळाली का? बोलतो नाही आमचा अभ्यास चालू आहे, आम्हाला दुसरा अजून एखादा कोर्स पाहिजे शॉर्ट टर्म करायचा. तेव्हा ठीक आहे, मी प्रयत्न करू का? तेव्हा तू प्रयत्न करणार, एवढे काहीच नाही. म्हणणार करतो, म्हणणार कधी? फेल्युअर झालं तर टेन्शन घेऊ नका, अभ्यास करा. जात आहे असं दरवाजाकडे बघतोय, बघतो दरवाजाला
आणि हसतो जोरात आणि जोरदार लाथ मारतो. दरवाजा उघडतो, बाहेर पडतो, गळ्यात माळ पडते, राजा बनतो, बाहेरून कुलूपच लावलेलं नसतं. अरे आपल्या जीवनाचं पण असंच आहे, टाळ्या वाजवण्याचं वाट. आपणच कुलप लावले, अदृश्य कुलप. मला खरं सांगा, तुम्हाला कंटाळा आला असेल नेहमी खरं म्हणून चालतंय का? शेवटचा मुद्दा आपण घेतो टेन्शन. तुम्हाला परीक्षा आली की टेन्शन येतं, हे सांग ना. समस्या आली की टेन्शन येतं, हे सांग ना. चलो टेन्शन ही गायब कर देंगे. सुनना है क्या? हे सांग ना. ध्यान से सुनो. जीवनाचा चौथा सिद्धांत, मी लक्षपूर्वक आहे का? सिद्धांत असा है, हर समस्या इंसान को मजबूत बनाने के लिए आती है. हर दुख में गिफ्ट छिपा रहता है. मुझे समस्या का सिर जब सामने हो, उसके आंखों में आंखें डालकर देखो, शेर भाग जाता है. आपण छोट्या छोट्या समस्येचा भाव करतो. घसरून तरी सगळ्यांचे देखत पडलं, कसं तरी तोंड करून उठताय. ह्याच्या पुढे कधी घसरून पडला, अजिबात लवकर उठायचं नाही. पोरींना पडलाय तिथंच हसायचं. आणि जी लोक तुमच्यावर हसत आहेत त्यांच्यावर जोर जोरात हसायचं. हसणारे गपचूप असतात, त्यांना जगायचं आम्ही बाप और गिर गए तो वैसे मत उठो, आसपास देखो कई चवणिया टल्ली मिळते. कारण संकट, दुःख आणि समस्या वेश वाटून आलेल्या संधी असतात. आणि आयुष्यामध्ये संकट दुःख चालत असते तर खूपशी मुलं माझ्याकडे येतात आणि मला बोलतात, सर माझी आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे हो. मी काय पाप केलंय गेल्या जन्मात की देवाने माझा जन्म त्या घरात केलाय. अरे तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर धन्यवाद द्या ईश्वराला, कारण ती परिस्थिती बदलण्यासाठीच तुमचा जन्म त्या घरात ईश्वराने केलेला आहे. भोसले सरांचं उदाहरण घ्या. भोसले सरांना सर्वच गोष्टी मिळाल्या असत्या ना त्यांच्या बालपणात. त्यांनी सांगितलं ना मला काम करायला केली, ती जर केली नसती ना तर भोसले सर या स्टेजला आलेच नसते, नाहीच येऊ शकत. हर समस्या इंसान को मजबूत बनाने के लिए आती है. समस्या जर आयुष्यात आल्या ना तुम्ही चालू पण शकणार नाही. एक प्रेग्नंट लेडी असते, डॉक्टरकडे जाते, डॉक्टरला बोलते मैं बहुत परेशान हूँ, दुखी हूँ, खूप समस्या आहे. डॉक्टर बोलतो काय काय समस्या सांग. ती सांगते समस्या ज्या आपल्या आईला पण झालेल्या आपल्या वेळेला, की बाळ पोटात हलतं, पाय वगैरे, अशा लेडीज लोकांना समस्या असतात, दुःख असतात. डॉक्टर एक एक समस्या लिहित जातो आणि शेवटी एक शेरा मारतो, परफेक्टली नॉर्मल. ती बाई बोलते तू डॉक्टर आहेस का काय? मी तुला एवढ्या सगळ्या समस्या दुःख सांगितलं, तो परफेक्टली नॉर्मल. डॉक्टरचं उत्तर मी लक्ष करू. डॉक्टर बोलतो बाई तू एक सांगतेस ना समस्या दुःख तुला होणं गरजेचं आहे, नाहीतर बाळ अबनॉर्मल जन्म. जीवनाचं पण तसंच आहे. माझ्या गाडीचा टायर फुटला, मी जोरात हसतो, रडून काय उपयोग आहे का? त्या दिवशी सोलापूरला येत होतो, मी ड्राईव्ह करत होतो, पूर्ण गुरा आली, उतार होता, ब्रेक मारला, गाडी उभी केली बाजूला, मागणं ट्रक आला, फुल भरलेला लोडेड, ब्रेक मारला, लागलाच नाही जास्त, डूब. माझी डिक्की वगैरे सगळी फुटली, मला काय लागलं नाही. मी काय केलं, जोरात हसलो, हसत हसत बाहेर निघालो. ट्रक ड्रायव्हर घाम पुसत, मला वाटलं फटक्यात मजबूत. ट्रक ड्रायव्हर समोर आला, मी त्याला म्हटलं थँक्यू व्हेरी मच. त्याला काय कळच नाही, गावाच्या माणसासारखा बघायला लागला. एवढं सगळं नुकसान माझ्या ट्रकमुळे तुमच्या गाडीचं झालं, तुम्ही मला थँक्यू व्हेरी मच बोलता. एवढ्या वेळा नुकसान झालं तिकडे राजेश चव्हाण वाचला, 12,500 करोड रुपये वाचले. ब्रेकच नसता मारला तर भेटेल गेलो असतो की नाही फुकट फकाट मान्य केले तुला. तो बोलला काय केलं
पहिल्या महिन्यात सर्व सासवा चांगल्या असतात बरं, तुझ्या घरून काहीतरी येत असतं. त्यावेळेला हळूच सुनील सासूला विचारायचे, काय हो सासूबाई, तुम्ही इतका मोठा संसार उभा केलाय, फार कष्ट पडले असतील. सासू अशी तिरकी बघ, काय करतेस? पण नाही, पोळ्या करते. ठेव बाजूला, ऐक माझं. सासू एकदम रंगात येते. कष्ट 27 माणसाचं घटलं. 3 वाजता उठायला लागायचं, दळायला लागायच्या, चक्क्या पण नव्हत्या पूर्वीच्या चक्क्या. तुम्ही लगेच राखेल होतायचं. हाडाची गाडी केली मागून. आम्हाला जमणार नाही. सासूला हुंका आणावं, सासू रडायला सुरुवात करते, तुम्ही पेट्रोल वापरायचं. रडू नका सासूबाई, पण फार कष्ट. सासू जोर जोरात रडायला सुरुवात करते, नंतर घसरते. कोणावर? सासऱ्यावर. फार खेळलं. तुम्ही लगेच डिझेल वापरायचं. चेहऱ्यावर मामन अशी वाटत नाही मला. सासू म्हणते, चेहऱ्यावर जाऊ नको, मी सोसलोय. सासू लगेच घसरते. कोणावर? पोरावर. मिस्टर तुमचे फार नंतर काढतं. कुठल्या मुलावर जन्मले, जन्मल्यापासून किरकिर किरकिर. तुमच्या मनात येतं, मग माझ्या वेळात का बांधलं? पण सासू लगेच बोलते, पोरी तू घाबरू नको. फॉर्म्युला. अरे शेवटी सासू म्हणजे कोण? मोठा अभिमान. डरने कोई बात नाही. ओके, बघा आज आपण एका क्वालिटीवरती अभ्यास केला. एकंदरीत 12 क्वालिटीज आहेत. ओके, त्या फक्त मी वाचून दाखवतो. पुन्हा कधी आपली भेट झाली, आता सरांचं पण काल फोन आलेला की आपण 1 दिवसाचं वर्कशॉप वगैरे घेऊ. है ना, 1 तासामध्ये मी पास 1 दिवस आपण कधीतरी गप्पा मारू. आवडेल का? हे सांग फुकट नाही. 12 क्वालिटीज आहेत. आत्मप्रतिभा म्हणजे दृष्टिकोन. जशी दृष्टी तशी सुस्ती. आत्मप्रतिभा बदलू शकते. महत्वाकांक्षा, गोल सेटिंग कसं करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, आत्मविश्वास. सर्व भीती मुळासकट नष्ट होतं. माणसाची भीती नष्ट झाली की नाही? आम्ही काय लक्षात आहे ना? एक निर्णय क्षमता. निर्णय कसे घ्यावे, कुठल्या पातळीवरती घ्यावे. सक्सेसफुल माणसाचं लक्ष आहे व्यवस्थित निर्णय घ्यावे. गुंतवणूक कुठे करावी पैशाची. अरे पैसा म्हणजे अत्यंत